माझा असा गैरसमज होता की मी नवऱ्याला खूप त्रास देते, खूप छळते, खूप भांडते त्याच्यासोबत, असं वेगळंच वाटत होतं मला. पण नाही, सगळ्याच बायका असं करतात, नवऱ्याला छळतात, त्रास देतात, वैतागून सोडतात. मी काय वेगळं केलंच नाहीये. तू फक्त माझी आहेस, फक्त माझी आणि माझीच आहेस, समजलं का? आणि मी सगळ्यांचा. काय समजलं का? हो समजलं. मी फक्त तुझी आहे आणि तू? मी सगळ्यांचा. अगं म्हणजे युट्यूबला 1.4 मिलियन आहेत, इंस्टाग्रामला 9 लाख आहेत, फेसबुकला 7 लाख आहेत. हे सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं ना. मी त्या सगळ्यांचा आहे ग, म्हणून सगळ्यांचा म्हणलो. तसा मी तुझाच आहे. पुष्पा 2 मूवी एवढा हिट का झाला माहितीये का? कारण त्याने सगळ्या गोष्टी बायकोच्या मनाच्या केल्या. म्हणून सांगते, बायकोचं ऐकणार तर पुढे जाणार, नाही तर खड्ड्यात पडणार. अगं नाही, आमच्या साडी घालीतच नाही तर मी कंटिन्यू असे शॉर्ट्स, टी शर्ट्स, पॅन्ट्स असेच कपड्यावर असते. हो, माझी सासू तसली नाही की साडीच घालायची आणि डोक्यावरला पदरच खाली नाही पडून द्यायचा. कुणाचं नसतं का म्हणजे एकदम स्ट्रिक्ट डोक्यावर पदर, आणि डोक्यावरला पदर खाली पडला की झाडूनच धुवून काढते रपा. तसं नाही माझं. अगं मी आता सध्या शॉर्ट्स घातलेली आणि स्लिम टी शर्ट्स घातलेले. तो जस्ट मी आता जिम वरून आले ना. हो, आमच्या इथं जिम आहे. आमचा बंगलो आहे का, आमच्या बंगलोमध्येच जिम आहे. हो, म्हणजे आमची स्वतःची जिम आहे ना. हो, काम काहीच नसतंय अगं मला. मी काहीच काम करीत नाही म्हणजे. हो, आमचं म्हणजे कसं आहे माहिती का, सगळे घरामध्ये नळ फिटिंग केलेली. हो, म्हणजे असं पाणी आणायची काही गरजच नाही लांबून. हो. वहिनी, मला लग्न करायचं आहे, माझ्यासाठी एक मुलगी बघा की. कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? कशी पण असू द्या, फक्त तुमच्यासारखी नको. लग्न झालेले लोक पेपरमध्ये कधीच भविष्य बघत नाही. ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात आजचा दिवस कसा जाणार. असं म्हणतात की नाती वरच बनून येतात, मग खाली आल्यावर का वर तुटतात? एवढ्या वरून खाली पडल्यावर तुटणारच की. हो, लग्ना अगोदर पुरुष हा वाघ असतो ना, तो लग्नानंतर पण वाघच असतो, फक्त त्याच्या डोक्यावर दुर्गादेवी बसलेली असते, ते पण त्रिशूळ घेऊन. या जीवाची झाली दैना. शुभांगी, मी नातेवाईकांच्या इथे गेलो होतो. मग काय, नातेवाईक म्हटले असतील, आपलंच घर समजा. होय, मग मी ते घरच विकून टाकलो. चल तुझ्या घराला. ए बाबा बस की गप. ए सोड, नको. अगं तुझा बंगला लई मोठा आहे ग, लई पैसे थांब की. काय रे, मला आज तू सांगूनच टाक. कायम तू बोलतोयस लग्न करायचं. कधी लग्न करायचं ते काय मला सांगू नकोस. चल आपण पळून जाऊन लग्न करू. थांब की थोडं, एवढी का घाई करायलीस? थांब की थोडं म्हणजे, अरे तुझ्याकडे एवढी मोठी गाडी आहे, घर आहे, जमीन आहे, सगळं आहे, आणि तुला काय प्रॉब्लेम आहे लग्न करायला? अगे इडी, हे घर, गाडी, बंगला, संपत्ती माझं नाही, माझ्या बापाचा आहे. माझा बाप मला 2 टायमाचं जेवण दिवलेलं आहे, हेच माझ्यासाठी मोठं नशीब आहे. तुझ्यावर लगीन केल्यावर लाता घालून काढील घराच्या बाहेर. बस की का पुगा. कोण म्हणते सासूला सून आवडत नाही? फक्त सून दुसऱ्याची पाहिजे.